नमस्कार. सुहास इंटेलेक्चुअल या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. बघा, आज आपण श्री गणपती विसर्जनाची विधी बघूया अगदी साध्या आणि सरळ भाषेमध्ये. बघा, सर्वप्रथम आपल्याला नेहमीप्रमाणे श्री गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि आरतीमध्ये आपल्याला श्री गणपती बाप्पांचे स्मरण पण करायचे आहे. आरती झाल्यानंतर आपल्याला एक छोटासा संकल्प करायचा आहे. संकल्पासाठी आपल्या उजव्या हातात एक सुपारी, 1 रुपयाचे नाणे, कुंकू, अक्षता आणि एक फूल घ्यायचं आहे. हातावर थोडे पाणी टाकून संध्यापात्रावर आपल्याला आपला हात धरायचा आहे आणि खालील पद्धतीनं अगदी छोटासा संकल्प म्हणायचा आहे. हे गणपती बाप्पा, गेल्या काही दिवसामध्ये मी तुझी सेवा केली आहे. माझ्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा करावी आणि माझ्या घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर्य नांदवावे असा मला आशीर्वाद द्यावा आणि ओम श्री गणेशाय नमः असा मंत्र म्हणून संकल्प संध्यापात्रात सोडून द्यावा आणि नमस्कार करावा. संकल्प झाल्यानंतर जर आपल्या घरामध्ये 5 लोक उपस्थित असतील तर 5 लोकांनी स्पर्श करून मूर्ती थोडी हलवावी आणि जर 5 लोक उपस्थित नसतील तर जेही लोक उपस्थित असतील त्यांनी थोडी मूर्ती हलवावी. मूर्ती हलवल्यानंतर आपल्याला कलश आणि नंददीप पण हलवायचा आहे. तर पहिल्यांदा आपल्याला कलश हलवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला नंददीप हलवायचा आहे. कलश आणि नंददीप हलवून झाल्यानंतर आपल्याला मूर्ती बाहेर ठेवायची आहे आणि त्यासोबत कलश आणि नंददीप पण ठेवायचा आहे आणि तिथं आपल्याला पुन्हा एकदा आरती करायची आहे. नंतर आरती झाल्यानंतर आपल्याला विसर्जनी स्थळी जायचं आहे. म्हणजेच आपण जिथं बाहेर आरती केली होती त्या ठिकाणून आपल्याला विसर्जन स्थळी जायचं आहे, मूर्ती, कलश आणि नंददीप घेऊन. आता आपल्याला विसर्जन स्थळी परत एकदा आरती करायची आहे. विसर्जन स्थळाची आरती झाल्यानंतर आपल्याला ज्या पाण्यामध्ये गणपती बाप्पांचे विसर्जन करायचे आहे त्या पाण्यामध्ये थोड्याशा अक्षता, कुंकुम टाकून तिथलं पूजन करायचं आहे आणि आपण पण स्वतः थोडेसे ओले व्हायचे आहे आणि नंतर पूजनानंतर गणपती बाप्पांची योग्य रीतीने मूर्ती अगदी सावकाश पद्धतीने विसर्जित करायची आहे आणि विसर्जन केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा नमस्कार करायचा आहे. जिथे गणपती बाप्पाची मूर्ती आपण विसर्जित केली आहे तिथून आपल्याला थोडीशी रेतू घ्यायची आहे आणि त्या रेतूने आपल्याला महादेवाची पिंड तयार करायची आहे आणि ते पिंड तयार केल्यानंतर आपल्याला ती पिंड आपल्या घरी आणायची आहे. घरी आणल्यानंतर आपल्याला त्या महादेवाच्या पिंडीचे पूजन करायचे आहे आणि आरती करायची पण आहे. आरती झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी पिंडीची पूजन करायची आहे आणि परत पूजन झाल्यानंतर त्या पिंडीचे आपल्याला विसर्जन करायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्णपणे गणपती बाप्पांचे विसर्जन करायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी पिंडीचे पण विसर्जन करायचे आहे आणि अशा पद्धतीने आपण योग्य पद्धतीने विसर्जन करू शकतो. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.